प्रशासनाच्या खड्ड्यात गेलेल्या कारभाराचा पंचनामा। शिरपूर सीमेवर थेट खड्ड्यात बसून सत्यनारायण पूजा। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांनी प्रवाशांचे कंबरडे मोडले असतानाच प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराचा निषेध करण्यासाठी शिरपूर फर्स्ट संघटनेने एक आगळेवेगळे पाऊल उचलले आहे। हाडाखेड सीमेवरील एका महाकाय खड्ड्यात चक्क सत्यनारायण पूजा मांडून कार्यकर्त्यांनी सरकारला आणि रस्ते विकास महामंडळाला जडजडीत टोला लगावला। अवघ्या 60 किलोमीटरच्या अंतरावर शिरपूर आणि सेंधवा असे 2 टोलनाके प्रवाशांकडून पैसे उकळत असताना रस्त्यांची अवस्था मात्र मृत्यूला आमंत्रण देणारी आहे। धक्कादायक बाब म्हणजे या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 26 लाखांचा निधी मंजूर असूनही कागदावरचा हा निधी प्रत्यक्षात कुठे मुरला असा सवाल आता उपस्थित होत आहे। वारंवार निवेदन देऊनही डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शुद्धीसाठी हे भक्ती आंदोलन करण्यात आले। या उपहासात्मक आंदोलनानंतर चेतन मोरे, धम्मदीप मोरे आणि हंसराज चौधरी यांनी प्रशासनाला कडक इशारा दिलाय। जर या 26 लाखांच्या निधीचा वापर करून रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती तातडीने झाली नाही तर हा प्रसाद प्रशासनाला जड जाईल असे म्हणत भविष्यात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आता या पूजेनंतर तरी प्रशासनाला जाग येणार की खड्डे प्रवाशांच्या जीवावर उठणार? ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। आपण आलेलो आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती आपण आता आलेलो आहोत। इथं तुम्ही बघू शकता या खड्ड्यावरती जिथून आपण हाडाखेड बॅरल पासून शिरपूर तालुक्यातून निघून राष्ट्रीय महामार्गाला लागतो त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। परिवहन विभागाच्या अंतर्गत हा रस्ता येतो। या खड्ड्याला बुजवण्यासाठी, या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी 26 लाख रुपयाचा निधी प्रशासनाने इथं मंजूर करून दिलेला होता। मग हा 26 लाखाचा निधी गेला कुठं हे विचारण्यासाठी आज आम्ही इथं आलोय। अनेक वेळा निवेदनं दिले, अनेक वेळा इथं आंदोलन झाले, तरी देखील इथं कुठलीही व्यवस्था या प्रशासनाने इथं केलेली नाही। मग त्यासाठी या शिरपूर फर्स्टच्या वतीनं आपण 10 लाख रुपयाचं 4x4चं दुकान उभं केलं, तरी त्याची सत्यनारायणची पूजा घालतो। त्याच अनुषंगानं या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याची सत्यनारायणची पूजा आज आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेच्या वतीने इथं केलेली आहे। की नेमकं हा पैसा गेला कुठं, 26 लाख रुपयाचा निधी गेला कुठं, तो कुठेही गेला असेल त्या आधी ते 26 लाख रुपयाच्या खड्ड्याचं आज सत्यनारायण इथं आम्ही पार पाडलेला आहे। आणि येत्या 7 दिवसामध्ये जर का या खड्ड्याची दुरुस्ती झाली नाही तर परिवहन विभागाला मोठ्या आंदोलनाच्या सामोरे जावं लागेल आणि झालेलं आंदोलन हे त्यांना झेपणार नाही। तरी या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याच्या वतीनं याची आज सत्यनारायणची पूजा झाली अशी मी घोषणा करतो आणि नारळ फोडून इथं सगळी त्याची पूजा व्यवस्था करून आज या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याचा निधी नेमका कोणत्या